कोवाड ग्रामपंचायतीतील विकास कामांवर गैरव्यवहाराचे आरोप, ग्रामसभेत खुलासा करण्याचे आवाहन. विकास कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कोवाड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामसभेत खुलासा करावा अशी मागणी विनायक कोले यांनी पत्रकार परिषदेत केली. विकास कामांबाबत वरिष्ठांकडे कागदोपत्री पुरावे सादर केले असून संबंधित साहित्याची बिले काढूनही तब्बल 1.5 वर्षानंतर साहित्य गावात आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सोलर पॅनल, कचराकुंडी, खेळणी साहित्य आदी कामांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा करत 4 महिन्यांपूर्वी चौकशीची मागणी केली होती. मात्र अद्याप कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. मोटार दुरुस्तीवर मोठा खर्च दाखवूनही पाणीपुरवठा सुरळीत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तसेच विकास कामे नातेवाईकांना देऊन इतरांना डावलले जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य रामा जाधव व चंद्रकांत सुतार यांनी केला. गैरव्यवहाराचे आरोप खोटे असतील तर येत्या ग्रामसभेत त्यांचे खंडन करावे. तसे झाल्यास आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध संधी देण्यास आपण तयार असल्याचे आवाहन विनायक कोले व लक्ष्मण मनमाडकर यांनी केले. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. कोवाड येथील सामाजिक कार्यकर्ता गेले सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे इथं आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही सर्व आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि विषयाला सुरुवात करतो. गेले 5-6 महिने कोवाडमधील जो भ्रष्टाचार ग्रामपंचायतीनं केलेला आहे तो आपल्या तरुण मित्रांनी सगळ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी चव्हाट्यावर आणलेला आहे. आज पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण की त्या भ्रष्टाचार ज्यांनी केला आहे, सरपंच असतील किंवा ती संबंधित बॉडी असेल किंवा ग्रामसेवक साहेब असतील, आम्ही रीतसर आपल्या मुलांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी रीतसर कागदोपत्री त्यांच्यासमोर पुरावे ठेवले. असंच कुणावर आरोप केलेले नाही. आणि परवा सरपंच मॅडम असतील किंवा त्यांनी एक पत्र काढले की आम्ही भ्रष्टाचार केला नाही आणि हे सर्व गावातील लोक राजकारणासाठी करत आहेत आणि 4 लोक म्हणजे काही गाव नव्हे असं त्यांचं मत आहे. आज 4 किंवा 40 किंवा 4,000चा इथं विषय नाही आहे, जे त्यांनी पहिला समजून घ्यावा. इथं एकाही कार्यकर्त्यानं जर गावातील भ्रष्टाचार काढला आहे तर तो गावच्या भल्यासाठीच काढलेला आहे आणि तो गावच्या भल्यासाठी काढताना त्याची सर्व कागदोपत्री प्रूफ देऊन काढलेला आहे. त्या विरोधकांनी किंवा लेले ह्या बॉडीने सर्वांसमोर गावासमोर येऊन ते आपलं म्हणणं मांडलं पाहिजे होते. मागे ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेत त्यांनी विषय न मांडता विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता पळ काढला. इथंच त्यांनी भ्रष्टाचार केला हे सिद्ध होते. तरी पण त्यांना वाटत असेल त्यांनी भ्रष्टाचार केला नाही आणि हे राजकारणासाठी आम्ही किंवा येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही सर्व करतोय असं वाटत असेल तर आम्ही सगळे यासाठी पण तयार आहोत. पुन्हा त्यांच्या हातात आम्ही बिनविरोध सत्ता द्यायला तयार आहोत. पण आमची एक अट आहे, त्या सर्वांनी सदस्यांनी किंवा सरपंचांनी आणि ग्रामसेवक असतील त्यांनी एक गाव मीटिंग घेऊन पुन्हा त्यांच्यावर जे आरोप केलेले पुराव्यासहित ते त्यांनी खोडून दाखवावेत. त्यांनी खोडून दाखवले तर आम्ही त्यांना बिनविरोध सत्ता आजच्या घडीला द्यायला तयार आहोत. रस्ता रोको करायचा होता पण ती पोलिसांची परवानगी नव्हती, त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था पाळून आम्ही रस्ता रोको काही केलं नाही. पण या सगळ्यांचा जो भ्रष्टाचार झाला होता त्याच्या संदर्भात आम्ही BDOंना मार्च-एप्रिल महिन्यात आम्ही हे दिलं होतं, पत्रक दिलं होतं, जे भ्रष्टाचाराची आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि त्या संदर्भात चौकशी करून कारवाई व्हावी असं आम्ही त्यांना पत्रक दिलं होतं. ते पत्रक 13/4/2026ला दिलं होतं. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट उजाडला. 3 महिन्याला त्यांच्याकडनं काही हे नव्हता. आम्ही बऱ्याचदा गावचे सगळे आम्ही सामाजिक कार्यकर्ते चंदगडला जाऊन आलो, बऱ्याच फेऱ्या मारल्या, तरी पण त्यांच्याकडनं काही उत्तर आलं नव्हतं. म्हणून आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. मग आंदोलनाच्या इशाऱ्याच्या आदल्या दिवशी त्यांनी आम्हाला अहवाल दिला की या सगळ्यामध्ये अनियमितता आहे आणि ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडनं त्यांनी खुलासा मागितला असं दिले. पण आमच्याकडे असे पुरावे आहेत ज्याच्यामध्ये वर्षभरापूर्वी आता मी या 7 मुद्द्यांचे त्यांना हे दिलं होतं की या संदर्भात चौकशी व्हावी. याच्यात 13 मार्च 2025 ते 27 मार्च 2025 या दरम्यान नाही म्हटलं तर 10-10.5 लाख रुपयाची साहित्य सगळं खरेदी केलं होतं. पण यातलं एकही साहित्य आलं नव्हतं गावामध्ये. आणि 1.5 वर्षाचा याच्यातला फक्त CCTV कॅमेरा सोडला 1,35,000 ते पण बिल दाखवले त्यांनी. हे सोडले तर बाकी 6 जी उपकरणं आहेत किंवा 6 जी साहित्य आहे त्याच्यापैकी कुठलंही साहित्य गावात आलं नव्हतं. हे मी जाहीरपणे सांगतो कारण याला साक्षीदार सगळे गाव आले आहेत. त्याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या, नवीन विद्युत पंप,
शाळा व अंगणवाडीसाठी खेळणी, जाजमपट्ट्या, आरोग्य शिबिर आयोजन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि सौर ऊर्जा जे होते, हे 6 मुद्द्यापैकी कुठलंही साहित्य आलं नव्हतं. 1.5 वर्ष जर तुम्ही बिलं काढलाय, आमच्याकडे ते पुरावे आहेत की सरपंच मॅडम किंवा ग्रामसेवक यांनी ती बिलं काढलेली, आमच्याकडे तसे पुरावे. 13 मार्च 2025 साली एक OTP जातो ग्रामसेवक सरपंचांना, त्यांनी OTP दिल्यानंतरच ते डिडक्शन होतं. आणि संबंधित सगळ्या ज्यांच्याकडे साहित्य आले त्यांच्यासोबतही आम्ही ही बातचीत केलेली आहे सगळ्या गोष्टी. आता पहिलं तर आम्हाला बूट उचलायचा BDO आणि प्रशासनावर. 3-4 महिने जर तुम्ही कुठली कारवाई करतच नसाल तर तुमच्या प्रशासकीय यंत्रणा कशी चालते याच्याबद्दल संभ्रमावस्था निर्माण होते. आम्ही नाही म्हटलं तर गावकरी आम्ही स्वखर्चान 7-8 वेळा गेलो असते, पण त्यांनी काय तेवढी दाद नाही दिली. शेवटी आंदोलनाचा इशारा दिला म्हणून ते आले. आता सगळ्यात पहिला आम्ही हे मार्च-एप्रिल महिन्यातच कचरा कुंड्यांच्या संदर्भात आम्ही त्यांना तक्रार दिली होती. त्याच्यानंतर अंगणवाडी सगळ्यात पहिला मुद्दा, सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या ज्या 1,68,000च्या आहेत, त्याच्यात स्पष्ट दिसतंय 13 मार्च 2025 साली त्यांनी अंगणवाडी सार्वजनिक ठिकाणी असं म्हणून 1,68,000च्या कचरा कुंड्या त्यांनी मागवल्या होत्या. पण हे आम्ही ऑनलाईन काढल्यानंतर त्यांना विचारलं, ग्रामसेवकांना विचारलं, तर त्यांनी स्वतः मला ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवर त्यांनी आम्हाला लिहून दिले की 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2026 या सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या बसवलेल्या आहेत की नाही या संदर्भात अर्ज प्राप्त झाला होता. तर सदर कालावधीत सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या बसवलेल्या नाहीत, हे आम्हाला ग्रामपंचायतने दिले. जर 1.5 वर्ष तुम्ही बिलं काढलाय आणि 1,68,000 साहित्य येत नसेल तर, आणि हे ह्याच्यातली सगळ्यात मेन बाब अशी आहे, या संदर्भात मी अर्ज दिला होता ग्रामसेवकांना. ग्रामसेवक श्रीकांत सोनार साहेब, त्यांना विचारल्यानंतर तिने म्हटले मला याबद्दल कल्पना नाही आहे आणि मी विचारून सांगतो. हे तिने मला स्वतः सांगितलं आणि तशी माझ्याकडे मी लेखी नाही आहे, पण तिने पोस्ट दिली की माझ्याकडे कागद आहे. मग तुम्हाला जर हे 1.5 लाखाचं साहित्य काढलं आहे, तुम्हाला जर माहीतच नसेल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही प्रश्न विचारला. मी त्या ज्यांच्याकडनं गणेश एंटरप्राइजेस म्हणून गडिंगलजचा जो माणूस आहे त्याला सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट केला. यांनी ह्या पूर्ण कालावधीत नाही म्हटलं तर 20-25 लाखाचं साहित्य त्या गणेश एंटरप्राइजेस वाल्याकडूनच मागवते A to Z. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणतात की तुमच्या ग्रामपंचायतीला विचारा, आम्ही काय बोलू शकत नाही साहेब, त्यांनी आमच्याकडनं कॅश काढून नेली वगैरे अशी बरीच उत्तरं दिली. आणि ज्यावेळेला आम्ही प्रश्न विचारला त्याच्यानंतर एक 8 दिवसात त्यांनी त्या कचरा कुंड्या गावात आणून दिल्या. त्या आज सुद्धा माऊली मंदिरमध्ये पडलेल्या आहेत. तुम्ही जर एखादा गावात ही योजना आणताय, 1-1.5-2 लाखाचं साहित्य आणताय, हा बाबा गावाचा कचरा कमी व्हावा म्हणून, तर मग तुम्ही त्या आणल्या तशा बसवणं तुमचं कर्तव्य होतं. तुम्ही त्या बसवलेलं नाही. आजही सर तिथे त्या कचरा कुंड्या पडलेल्या आहेत. 3 महिने झाले. हा झाला कचरा कुंडीचा विषय. आता दुसरा विषय आहे नवीन विद्युत पंप. आमच्या गावात पाण्याचा किती प्रश्न आहे हे तुम्हाला पत्रकारांना सुद्धा माहिती आहे. आम्ही बरेच आंदोलनं केली, ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. आता एक मला याच्यात अधोरेखित करायचं आहे. जिल्हा परिषदला परवा जी मीटिंग झाली जनरल बॉडी, त्याच्यात स्पष्ट सांगितलंय जी मागची बॉडी होती तीच आता प्रशासक कमिटी म्हणून आहे, जोपर्यंत प्रशासक शासकीय येत नाही तोपर्यंत. त्यानुसार या सरपंच आणि 11 सदस्यांचं कर्तव्य होतं या कालावधीमध्ये तुम्ही आता 10 वर्ष कारभार सांभाळलाय, तर आता सुद्धा कारभार सांभाळणं तुमची जबाबदारी होती. गाव विदाऊट पाण्याखाली होतं. पक्ष्यांचं पाणी, घाण दुर्गंधीयुक्त पाणी, बऱ्याच ठिकाणी तर पाणीच येत नाही आहे गावात आमच्या. तुम्ही ग्राउंड रिपोर्ट सुद्धा घेतले KK न्यूजच्या कोल्हापूरच्या, त्यांचं सुद्धा बघू शकताय. तरीसुद्धा यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला मोटर जळाली, दर 2 महिन्यांच्या मोटरी जळतात आणि मोटरीच्या खर्चांसाठी 1.5-2 लाखांची काहीतरी बिल आहे. आणि यांनी 27 मार्च 2025 साली नवीन विद्युत पंप खरेदी केले, नाही म्हटलं ते 1.5 लाखाचे. त्याचं बिल जर बघितलं तुम्ही त्या दिवशीचं आहे 25/3/2025. 25/3/2025 श्रेयस इलेक्ट्रिकल्स म्हणून आहे, पण ह्या आज तागायत आल्या नव्हत्या. आम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर कोण तर अननोन व्यक्ती आला आणि मोटरी ठेवून गेला. ग्रामसेवकांच्याकडे त्याची बिलं नव्हती, काहीच नव्हती, बिलं नव्हती, काही नव्हती. आता हे मी तुम्हाला जे दाखवतोय हे बिल आत्ता आलेलं आहे, म्हणजे यांनी तारीख टाकली त्याच्यात. पण हे एक बिल आहे विथ GST आहे आणि अजून एक बिल आहे आमच्याकडे विदाऊट GST आहे, ज्याच्यात त्यांच्या इनवॉइसचा नंबर सुद्धा चेंज आहे. इथे 313 आहे आणि इथे इनवॉइस 17 आहे. त्या दोन्ही बिलांची रक्कम सेमच आहे, 1,49,800, 1,49,800. एक विथ GST आहे, एक विदाऊट GST आहे. आता हे कसं असेल ते त्यांना माहीत. आम्ही त्यांना फोन सुद्धा केला होता, त्यांच्यावर त्यांचा काही खुलासा नव्हता. आणि मेन म्हणजे
गावात तुम्ही 8 दिवस कोवाड गाव पाणीच नव्हतं. आम्हाला सांगतात की मोटर जळाल्यात म्हणून. जर ह्या नवीन विद्युत पंपासाठी तुम्ही 1.5 वर्षापूर्वी जर साहित्य खरेदी केलंय तर हे तुमचं गावात असणं इथे हजर असणं गरजेचं होतं, जेणेकरून तुमची मोटर जळाली आणि लागलीच तुम्ही दुसरी मोटर जळाली आणि गावाला पाण्याचा प्रश्नच मिटला असता. त्या बाबतीत सुद्धा तुम्ही कसूर केलाय. विषय तिसरा असा आहे की शाळेत खेळायचं साहित्य, त्याच्यामध्ये खेळणी आणि जाजमपट्ट्या असं दिलंय त्यांनी त्याच्यात, पण ॲक्च्युली हे बिल काढले याच्यात श्रीकांत सोनार आणि हे ग्रामसेवक आणि अनिता कलाबा बोगर सरपंच असं नाव दिलेलं आहे. पेड 75,000 पे केलेले आहे. या संदर्भात सुद्धा मी ग्रामसेवक साहेबांच्याकडे ज्याला विचारलं आणि सरपंच यांच्याकडे सुद्धा मी अर्ज दिला होता, त्यांच्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं या संदर्भात. मी या संदर्भात शाळेत सुद्धा चौकशी केली, तिने सांगितली की खेळणी वगैरे नव्हती आमच्याकडे, आलीच नाही. त्या संदर्भात आम्ही दुसरं काहीतरी काम हे केलं. मग आम्हाला ह्या खेळाच्या साहित्याबद्दल काय सांगण्यात आलं की आम्ही ठराव गाठला, नाशिक ठराव गाठला की या खेळाच्या साहित्याच्या बदल्यात आम्ही चप्पल स्टँड बांधून देणार आहे. पण आता असं झाले, खेळाचं साहित्य तर आता आम्ही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी खेळाचं साहित्य सुद्धा दिले आता, पण त्यांनी ठराव गाठला होता काय की या खेळाच्या साहित्याच्या बदल्यात आम्ही चप्पल स्टँड बांधून देणार असं. मग तुम्ही मासिक ठराव कशाला काढला होता? आणि तुम्हाला जर चप्पल स्टँडच बांधून द्यायचं होतं तर तुम्हाला ह्या खेळाच्या साहित्याचे पैसे वापरायची काहीच गरज नव्हती. तुम्ही डायरेक्ट ठराव काढला असता की शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये चप्पल स्टँड बांधायचं आहे, विषय संपला असता. ह्या गणेश एंटरप्राइजेस यांना आम्ही ज्यावेळेला कॉन्टॅक्ट केला त्यावेळेला ते आम्हाला काय म्हणतात की सर तुमचे डेप्युटी आणि हे आमच्याकडे आले होते आणि हे कॅश 75,000 रुपये आमच्याकडे काढून घेऊन गेले. आता ही त्यांनी त्यांच्याकडे बिल ट्रान्सफर करून हे 75,000 त्यांच्याकडे कॅश आणून त्यांनी शाळेत चप्पल स्टँड बांधून दिले असं त्यांचं म्हणणं असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण असं होऊच शकत नाही. आणि आता ह्यो प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा त्यांनी आम्हाला खेळाचं साहित्य पण दिलंय आणि चप्पल स्टँड सुद्धा बांधून दिले. आणि तुम्ही जर चप्पल स्टँडचं व्हॅल्युएशन बघितला, त्या व्हॅल्युएशन सगळं साहित्य गावातच खरेदी केलं नाही म्हणलं, फक्त जास्तीत जास्त 25,000 ते 30,000 रुपये खर्च झाले चप्पल स्टँडवर. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही खात्रीनिशी ज्याच्याकडे साहित्य घेतलं त्यांची सगळी चौकशी करून आम्ही तुम्हाला सांगतो. फक्त एक 25-30,000चं ते आहे. आणि एक ह्याच्यात विषय असा आहे, हे खेळाच्या साहित्याचे पैसे काढलेत ते काढलेत आणि ग्रामसेवक साहेबांनी 84,000चं एक वेगळं बिल काढलं आहे आता, जे BDOकडे त्यांनी पाठवलं आहे. आमच्याकडे तो लेटर पॅड आहे ग्रामपंचायतीचं, 84,000 रुपये. आता त्यांनी म्हणतात की ह्या खेळाच्या साहित्याच्या बदल्यात आम्ही चप्पल स्टँड बांधून घेतलं आणि आत्ता बिल काढले 84,000चं वेगळं ते चप्पल स्टँडचं. आता हे पण आम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांच्याकडे असं पुरेसं उत्तर नाही आहे त्याच्या बाबतीत. त्यामुळे ही तर बरीच संभ्रमावस्था आहे. आता खेळाच्या साहित्य, लहान पोरांच्या खेळाच्या साहित्याचं जर तुम्ही पैसे त्याचा अपव्यय करत असाल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जे साहित्य आलं आत्ता त्यांनी आम्ही प्रश्न विचारल्यानंतर 15 दिवसापूर्वी आणले, ते पण व्हॅल्युएशन केले रामादांनी, ते पण स्पोर्ट्सचं दुकान आहे यांचं. त्यांनी इत्तमभूत साहित्यासहित पूर्ण व्हॅल्युएशन केलं. जास्तीत जास्त 22 ते 23,000चं साहित्य आहे ते. वरच्यानी पैसे काय झाले ते सुद्धा काही त्याचं काही हेच नाही आहे. आता तिसरा, वृद्धांसाठी सिमेंट बाकडी. ही सिमेंट बाकडी त्याच वेळेला बिल काढलेलं आता तुमच्या इथेच ठेवलेली आहे ती सिमेंट बाकडी. ज्यावेळेला आम्ही प्रश्न विचारला त्यावेळेला यांनी ती सिमेंट बाकडी आणली, पण याचं सुद्धा बिल काढलं होतं 20 मार्च 2025 साली वृद्धांसाठी. आता येथे लिहिले त्यांनी गावामध्ये ठिकठिकाणी वृद्धांकरिता बेंच बसवणे. 3 महिने झाले आले साहित्य. तुम्ही जर खरंच विचार करून जर ही सिमेंट बाकडी मागवली होती तर ती तुम्ही अजूनपर्यंत का बसवली नाही हा प्रश्न आहे. आणि 1.5 वर्ष झाली बिल काढून तुम्ही जर आणत नसाल तर मग हे आम्ही प्रश्न विचारला, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रश्न विचारला म्हणून आणल्या. जर आणल्या नसत्या, प्रश्न विचारला नसता तर ते 10-10.5 लाख रुपयाचा जो आता त्यांनी दाखवला आहे तो पैसे कुठे गेले हे कळालं पण नसतं कोणाला. तर हे पण आता सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक यांनी स्वतः OTP देऊनच हे बिल निघतंय. आता त्यांचं कर्तव्य होतं की हे साहित्य आले की नाही, की बसवले की नाही, ही त्यांची कर्तव्य आहे की गावात मागवले की साहित्य बसवून घेणं. आता ते साहित्य 3 महिन्याला इथेच पडले. आता पूर आला नाही म्हणून ठीक, जर पूर आला असता आणि ती सिमेंट बाकडी वाहून गेली असती तर त्या ज्या खर्चाला जबाबदार कोण होतं हे, किंवा आमचा टॅक्सचा पैसा असा वाया जात असेल. आता ही सिमेंट बाकडी जी तिथे ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकताय. आम्ही गावचे सगळे नागरिक आम्हाला जसं वाटते तसं 1-2 ठिकाणी आम्ही ते स्वतः खर्च करून स्वतः आम्ही फिट केलेत ती 2-4 ठिकाणी. आता 5वा विषय असा आहे की आरोग्य शिबिर आयोजन केले यांनी त्याच वेळेला 18 मार्च 2025. जो सिमेंट बाकडी देतोय, जो CCTV देतोय, जो आपलं कचरा गुंड्या देतोय, खेळणी जादमपाट्या देतोय,
तोच माणूस गणेश एंटरप्राइजेसवाला आरोग्य शिबिर आयोजन कसं काय करू शकतो? प्रश्न तुम्हाला पण पडला पाहिजे हा. त्याच्यासाठी आम्ही त्याला फोन केला, त्या गणेश एंटरप्राइजेसवाल्याला. मी त्याला ज्या वेळी फोन केलाय त्यावेळी त्याच्याकडनं मला कुठलंच समर्पक उत्तर आलं नाही. तो मला हाच म्हटलं की तुमच्या सरपंच आणि उपसरपंचांना विचारा, आम्हाला याच्याबद्दल काय माहिती आहे. पहिला मागच्या वर्षी 5-6 महिन्याभरापूर्वी त्याला ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला त्यानं मला म्हणला की मी डॉक्टर प्रोव्हाइड केले होते. आता मी याच्या गणिताच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन आलो, यांचं ऑफिसच नाही आहे, यांनी मागवते थर्ड पार्टीकडनं. हा म्हणतोय आरोग्य शिबिर आयोजन केले, मी डॉक्टर दिल्यात. मी म्हटलं डॉक्टरांचं नाव सांगा, त्यांचा नंबर द्या, तुम्ही काय केलंय. ह्याचं बिल सुद्धा नव्हतं पंचायतीकडे, ह्यांनी आत्ता तयार केले, मला परवा दाखवलेत त्यांनी. त्यांनी ब्रेकफास्ट, नाश्ता आणि ती काय गिफ्ट वगैरे दिले. हे मिळून त्यांनी 50,000 रुपये त्यांनी असं दाखवले त्याच्यात. गावकऱ्यांना विचारल्यानंतर सुद्धा त्यांना किती जणांना लाभ झालाय मला तर यांनी काय अजूनपर्यंत कळालं नाही. मला यासाठी एक म्हणजे शहानिशा करायची होती, मग मी स्वतः आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं PSCच्या डॉक्टरांना घेऊन. त्यातले बेळगावचे 6 डॉक्टर आले होते, MBBS डॉक्टर आले होते. त्यांनी स्वतः गोळ्या वगैरे दिल्या, आय चेकअप केलं, हे दिले, आपले चष्मे वगैरे दिले. त्यांचा खर्च मी स्वतः केलाय चहा पाण्याचा. बाकी कुठलाच खर्च आला नाही त्यांचा. फक्त 3200 रुपये खर्च आलाय मला, फक्त 3200-3200 रुपये खर्च आलाय. या आरोग्य शिबिरासाठी 50,000 रुपये त्यांनी काय खर्च केलेत त्याची सगळ्यांची आम्ही त्यांना RTI टाकलेली आहे, त्यांना अर्ज दिलेले आहेत. त्यांच्याकडे कुठलीच उत्तरं नाही आहे याच्याकडे. आता गणेश एंटरप्राइजेस वाल्यानंतर याची उत्तर द्यायला पाहिजे की मला, जर त्यांच्या अकाउंटला हे पैसे गेलेत याचा आमच्याकडे प्रूफ आहे. आणि एकदा पुन्हा रिट्रेट करतो की विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे, हे जे सगळं साहित्य जो माणूस देतोय तोच आरोग्य शिबिराचं आयोजन कसं काय करू शकतो, हे सगळ्यात मेन विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता शेवटचा त्यांनी एक संगणक आणि CCTV म्हणून एक हे दिला होता, त्याच्याबद्दल काय CCTV वगैरे आणि संगणक आणलेलं आहे त्यांनी, पण ते सुद्धा 3-4 महिन्यानंतर काहीतरी परचेस केलेलं होतं. आता शेवटचा मुद्दा आहे सौर ऊर्जा पॅनल. एकूण 3-3.5 लाखाचे काहीतरी आहेत त्या अहवालात सुद्धा दिले. याच्या पंचायत समितीने जो अहवाल दिलाय त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन केले इथे की अनियमितता तिथे दिसून आले. आणि जे साहित्य मागवायचं होतं 6 किलोवॅट सौर ऊर्जाचं ग्रामपंचायतीकडील अभिलेखामध्ये उपलब्ध असणाऱ्या खरेदीच्या इनवॉइस जनरेट असून त्यांनी मागवले फक्त 2 kVचे असं यांनी दिलं याच्यामध्ये. आणि अंगणवाडी इमारतीसाठी सौर ऊर्जा बसविण्यासाठी कार्यारंभ आदेश दिला आहे, पण प्रत्यक्षात अंगणवाडी इमारतीवर सोलर बसविण्यात आलेलं नाही. आता ह्या सौर ऊर्जाचं जे बिल आहे ते सुद्धा 13 मार्च 2025 सालीच काढले, त्याच वेळेला काढले. 1.5-2 वर्षाआधी जे सोलार पॅनल बसवलेलंच आहे. आता ही सगळी बिलं आहेत, त्याच्यात सुद्धा ग्रामसेवक आणि सरपंच मॅडमांच्या OTP घेणंच ती बिल पास होते. 99,000, 1,72,000 हे सगळं आहे. असं एकूण 6 मुद्दे आम्ही दिले होते, 7 मुद्दे दिले होते, त्याच्यापैकी एकाच याच्या समर्पक उत्तर भेटले. बाकी या सगळ्या याच्यामध्ये भ्रष्टाचार त्यांनी म्हणजे उघड पुरावे दिसतात आम्ही तुम्हाला दिले. आता आम्ही हा प्रश्न ग्रामसभेत सुद्धा विचारला होता, त्यांनी त्याचं उत्तर आम्हाला दिलंच नाही, त्यांनी मध्येच ग्रामसभा सोडून गेले. आता तुम्ही जर एवढा स्वच्छ कारभार केला असेल, लोकशाही मार्गाने जाताना आम्ही ग्रामस्थ म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करतोय, तुम्ही त्याची समर्पक उत्तर देणं आम्हाला हे आहे, तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही जर आम्हाला उत्तर दिली असती आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला नसता. ना तुमची याच्यात बदनामी आहे, ना तुमचा काही विषयच नाही आहे याच्यात. तुम्ही आता आम्ही टॅक्स भरतोय, याच्यातली बरीच माणसं आहेत जी लाखोंना टॅक्स भरतात. आमच्या टॅक्समधून हे पैसे सगळं साहित्य येते. तुम्ही जर त्याचा अपव्यवहार करत असाल तर आम्ही तुमच्या प्रश्न विचारणार. आता हे 7च मुद्दे दिलेत, याच्यापेक्षा अजून पण पुढे आम्ही मुद्दे दिलेले आहेत. आता ह्याचे कोवाडच्या स्टँडवरती एक पिकअप शेड बांधायचं त्यांचं हे चालू होतं. 7 महिन्याभरापूर्वी त्यांनी ते काम एका स्वतःच्याच माणसाला दिले. म्हणजे त्याची निविदा काढली 2024ला, सांगतोय ते बघा. त्यांची त्या पिकअप शेडची निविदा काढली 2024ला. बरोबर 1 वर्षानंतर ते काम दिलं त्यांच्या परस्पर एकाच माणसाला दिलंय त्यांनी. पण जी 2024ला निविदा भरली होती ती कागनीचा एक मुलगा आहे त्याने भरली होती 3.5% कमीनं. त्याला न देता यांनी 2024ला दिली होती, त्याच्यात 3,24,000 असं काहीतरी पिकअप शेडचं त्यांनी व्हॅल्युएशन दिलंय. पण आत्ता जे त्यांनी हे केलंय त्याच्यात 2,74,000 असं त्यांनी त्याच्यात व्हॅल्युएशन दिलंय. जे 2025 साली त्यांनी जी काम दिवाकर पाटील म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना. मग आता 6 महिने झाले ते काम बंद आहे. मी पंचायतीत विचारलं काम का बंद आहे, पिकअप शेड आता गावात उभारले लोकांसाठी ग्रामस्थांसाठी बांधलाय तुम्ही, तर का बंद आहे. तर त्यांनी आम्हाला म्हणतात की PWD कडनं स्टे आलाय.
तसं त्यांच्याकडे कुठलंच लेटर नाही आहे. त्याच्यानंतर मी त्यांना कॉन्ट्रॅक्टरला दिवाकर पाटील यांना जाऊन भेटल्यानंतर ते म्हणतात की मी केलंच नाही साहेब. वर्क ऑर्डर तर त्याच्या नावावर निघाले, तुमच्याच गावच्या एका माणसाने केलाय आणि ते अजून त्याच अवस्थेत आहे. मग ग्रामसेवेला हा विषय निघाल्यानंतर त्या दिवाकर पाटील यांना बोलून घेतलं, उपसरपंच वगैरे सगळे होते. त्यांनी त्यांच्या परस्पर कुठल्या तर मंत्रालयाच्या कामासाठी त्यांनी याचे काहीतरी अपव्यवहार केला आणि काम झालंच नाही आहे त्याचं. 2,75,000चं काम दाखवले, पण ॲडव्हान्स दिले 2 लाखाची. आता सरकारी कुठलं काम असेल, ॲडव्हान्स अशी 2 लाख रुपये देता येतात काय, हे तुम्हीच मला सांगा. पूर्ण MB निघाल्यानंतर सगळं झाल्यानंतर पैसे निघाले पाहिजे. 2,75,000चं काम आहे, 2 लाख रुपये मी ॲडव्हान्स देत आहे आणि 6-7 महिने ते कामच नाही आहे. अशी गावात मी तुम्हाला खूप दाखवतो. आता हे देसाई गल्लीचा एक रोड केलाय त्यांनी, म्हणजे हिनीच आम्हाला ग्रामसेवकांनीच दिले. देसाई गल्लीचा रोड म्हणून 1.5 लाख रुपये काढले. देसाई गल्लीच्या कुठल्याही ग्रामस्थांना तुम्ही विचारा, देसाई गल्लीला अजून उभ्या आयुष्यात कॉन्क्रिटीकरण झालेलंच नाही. आणि ग्रामपंचायतीच्या सही शिक्क्यानिशी आमच्याकडे ते पुरावे आहेत की देसाई गल्लीला रस्ता झाला आहे असं त्यांनी दाखवलंय. ते सुद्धा आम्ही विचारलं, त्यांच्याकडे उत्तर नाही आहे. पराग भोसले यांच्या घरासमोर जे घाट बांधायचं चालू आहे ते सुद्धा वर्ष झालं बंद आहे. ते सुद्धा तसंच, त्याचं कारण काय ते पण माहीत नाही. गावातले रस्ते बघा, पाण्याचा प्रश्न एवढा मोठा आहे. आता सगळ्यात शेवटचा मुद्दा मेन म्हणजे जलजीवन टाकीचा. जलजीवन टाकीच्या संदर्भात तर आम्ही इतकी आवाज उठवली तर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहिती आहे. आणि CO पर्यंत सुद्धा जमा होतोय. 2023 साली डिसेंबरला पहिला आदेश आलाय. जानबा कांबळे, कल्लापांना सगळ्यांनी तक्रार दिली त्यावेळेला. तुम्ही आता जरी वरती गेलात, एका साईडला कलंडले टाकी तुम्हाला स्पष्ट डोळ्यांनी दिसते. 2023 साली पहिला आदेश आलाय कॉन्ट्रॅक्टरला की तुम्ही टाकी चुकीची बांधले आणि डिसमेंटल करा आणि आत्ताच्या आता काम 6 महिन्याच्या आत हे करा. 2023 पासून तो आजचा काय ती टाकीला कुणीही काहीही केलं नाही आहे. त्याच्यानंतर आत्ता आम्ही आवाज वरचेवर पाठपुरावा केला, सगळं केलं. त्याच्यानंतर अर्जुन गोळे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद, यांना आम्ही सुद्धा भेटून आले सगळे गावकरी जाऊन. त्यांनी आदेश दिला की तुम्ही चुकीचं काम केलं आहे. आता 2023 डिसेंबरला आला होता, आता हा मे महिन्यात आला 2026ला की चुकीचं काम केलं आहे आणि तुम्ही टाकी पाडून द्या. आणि त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट केलेला रिपोर्ट सुद्धा आहे शिवाजी विद्यापीठचा. त्याच्यात पूर्ण दिलेलं आहे की हे अनसॅटिस्फॅक्टरी तुम्ही बांधकाम केले म्हणून. त्याच्यानंतर आता परवा सुद्धा आम्ही अनेकदा फोन केला होता त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणा, त्या कॉन्ट्रॅक्टर तो आलाच नाही अजूनपर्यंत त्या टाकीजवळ. गावातलेच काही नेते मंडळी आहेत. कॉन्ट्रॅक्टर आम्हाला सांगतोय साहेब मी काम केलं नाही आहे, तुमच्या गावातल्या माणसांनी केले. कॉन्ट्रॅक्टर एक शासनाचं, केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या निम्म्या निधीतून हा जलजीवनचा विषय होतोय. आता गावातलाच व्यक्ती करतोय, टाकी वाकडे झाली दिसते, गावात पाणी नाही आहे हे सुद्धा दिसते. पण 3 वर्ष झाली आहे जलजीवन टाकीचं काम बंद आहे, ह्याच्याबद्दल आम्हाला संभ्रम होत आहे. आणि सगळ्यात मेन मुद्दा, गावातल्यांनी त्यावेळेला 2023 साली गावच्या लोकांनी सूचक अनुमोदक अजित वण्याळकर आणि जानबा कांबळे हे आहेत, त्यांनी निवेदन दिलं होतं, म्हणजे ठराव दिला होता गाव ठराव करून की जी जलजीवनची पाईपलाईन आहे ती गावातनं टाकावी, जेणेकरून गावातल्या प्रत्येक माणसाला टॅप कनेक्शन मिळेल. कारण 25 ते 30 वर्ष झाली गावात पाईपलाईन चेंज केलेली नाही आहे. आत्ता सुद्धा तुम्ही बघितलं गावातल्या पाईपलाईन छपलेल्या आहेत, त्याच्यामुळे योग्य पाणी पुरवठा होत नाही. लक्ष्मीनगर म्हणा, आडाव गल्ली म्हणा किंवा रणजितनगर म्हणा, कुठेच पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. ही जर जलजीवनची पाईपलाईन त्यांनी गावातल्या टाकली असती तर गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता. त्यातनं प्रत्येक टॅप कनेक्शन दिलं असतं, सगळं झालं. जसं अजित वण्याकरनी मैपाळगडला केलंय, 450 लोकांना त्यांनी टॅप कनेक्शन दिले, तसंच आम्ही हा ठराव दिला होता. या ठरावाला काही किंमत आहे की नाही. त्यावेळेच्या तत्कालीन सरपंच मी अनिता मॅडमच होत्या आणि उपसरपंच कुली यादव होती की काय माहीत, ती बाबांना होत्या, रामचंद्र वण्याळकर होते काय माहीत. या ठरावाला काही किंमत आहे की नाही. हा ठराव त्या कचरा कुंड्यांचा ठराव घडला होता तुम्ही, ह्याचा अंगणवाडी खेळण्याचा ठराव घडला होता तुम्ही, तो ठराव तुम्ही एवढे घालताय, त्या ठरावाला काही किंमत आहे की नाही. जर ठराव घालून तुम्ही का नाही करताय आणि दाखवता येईल तर मग ही लोकशाही पद्धत म्हणता येईल काय हे तुम्हीच सांगा. आणि हा तुम्हाला आता मी उघडपणे सगळा हा भ्रष्टाचार दाखवलाय. याच्या संदर्भात त्यांच्याकडे कुठले जरी उत्तर असेल तर त्यांनी अशीच प्रेस कॉन्फरन्स घ्या, किंवा एवढंच असेल ना तर तुम्ही ग्रामसभा घ्या. ग्रामसभा आता आम्ही इतकं मागणी करतोय, आता 15 ऑगस्टची ग्रामसभा व्हायला पाहिजे. अजून सुद्धा त्यांनी राजीनामा दिलेला नाही आहे. जो राजीनामा दिला होता त्यांच्या प्रशासकीय कमिटीचा तो BDO मॅडमनी फेटाळून लावलेला आहे, नामंजूर झालाय असं त्यांनी लेटर पाठवलंय. आता तुम्ही किती वर्ष सांभाळलंय, आता तुम्हाला 4 महिने सांभाळायला काय प्रॉब्लेम आहे. ह्या एक ग्रामसभा आणि या सगळ्यांचा खुलासा द्या. लोकशाही मार्ग आहे, आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. हा दिसतोय, उघडपणे दिसतोय, त्याच्यामुळे तुम्ही उत्तर द्यावी ही अपेक्षा आहे. आम्हाला कुणाची काही दुश्मन नाही आहे, आम्हाला कुणावर बोट उचलायचं नाही काय नाही. पण तुम्ही जर
नको त्या कुरघोड्या केल्या तर आम्ही सुद्धा मग पुराव्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. आता RTI नाही म्हटलं तर आम्ही बरेच RTI टाकलेत, माहितीचा अधिकार टाकून 3-4 महिने झाले आम्हाला माहिती मिळालेली नाहीच आहे. ग्रामसेवक टाळटाळ करतोय, आम्ही बरेच ठराव मागितले ते सुद्धा देत नाही आहेत. तर आता या ओव्हरऑल सगळ्या गोष्टीतनं ही जे RTI वगैरे टाकलेत ह्याचं न द्यायचं का, जर तुमचा पूर्ण सगळं लेखी सगळं व्यवस्थित आहे, तुमचा पूर्ण कारभार रजिस्टर MB वगैरे सगळं क्लिअर आहे, तर तुम्ही माहिती द्यायला पाहिजे होती. 3-3, 4-4 महिने जर तुम्ही माहिती तटवताय तर तुमच्याबद्दल आमच्या मनात शंका निर्माण होणं हे साहजिकच आहे. आणि याची सगळी समर्पक उत्तरं सरपंच मॅडम, उपसरपंच किंवा त्या बॉडीनं देणं. आता इथे बरेच 2-3 ग्रामपंचायत सदस्य सुद्धा अवेलेबल आहेत. त्यांनी स्वतः मला सांगितले की हे साहित्य तिन्ही सांगतीलच आता, हे साहित्य जे मागवलं त्याच्याबद्दल आम्हाला काय कल्पना नव्हती. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, त्या गणेश एंटरप्राइजेस असू देत किंवा अजून कोणीही असू देत, सगळ्यांचे आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत. आता गावच्या लोकांना 365 लोकांना गावठाणमध्ये जागा देतो म्हणून यांनी पूर्ण यादी लावली. त्याची कल्पना उपसरपंचांना नव्हती, आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे तसं की आम्हाला ही 365 लोकांची यादी लावली. त्याच्यात विष्णू जोशी हे जे कर्मचारी आहेत त्यांना रात्री 9-10 वाजता सरपंच मॅडमांनी फोन केला आणि रात्री लावली माहिती, आणि त्याच्यावर सही नाही शिक्का नाही. हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या बरोबर तोंडावर हे केलेलं आहे. आणि परवाच्या ग्रामसभेत ग्रामसेवकांनी स्वतः सांगितले की 365 लोकांना घरं मिळणं शक्य नाही आहे, हे स्पष्ट ग्रामसेवकांनी आम्हाला सांगितलं. आणि जी यादीत नावं घातली 365, ज्यांची चांगली मालमत्ता सोबत आहे त्यांची नावं घातलेली. असं नाही की आम्हाला घालू नका असं म्हणत नाही आम्ही, घाला, पण जी खरंच गरजू माणसं आहेत त्यांची नावं घालणं ही अपेक्षित आहे. तर हा सगळा व्यवहार आहे. आता इथे ग्रामपंचायत सदस्य पण आहेत, ती स्वतः सांगतील. आता आणि एक सांगायचं म्हणजे जे त्यांनी परवा बातमी दिली होती की ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक आमची बदनामी केलेली जात आहे. यात 5 जणांची नावं आहेत: अनिता कलाबा भोगन, रामचंद्र वन्याळकर, कुलदीप जाधव, दीपक रामू वंद्रे, रेश्मा वंद्रे. याच्यात 4च जणांच्या सह्या आहेत. आणि याच्यामध्ये जे शेवटचं नाव आहे रेश्मा वंद्रे, यांच्या मुलग्याचा स्वतः मला फोन आला होता. आम्हाला माहीत असताना नावं घातली असं त्यांना स्वतः सांगितलं. आम्हाला माहीत नसताना नावं घातलेली आहेत. आणि याच्यात जे म्हटलंय 4-4 म्हणजे अख्खं गाव नव्हे. तुम्ही आंदोलन दिवशी किती लोक आली होती हे बघितलंय. आम्ही कुणाला बोलवलं नव्हतं. लोकांनी स्वतः पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी बघितल्या. गावात किती सुविधा चालू आहेत हे लोकांनी बघितले. त्या पोटतिडकीनं लोक गावात चांगलं काहीतरी व्हावं या उद्देशानं आली होती. आता तुम्ही 5 जण म्हणजे पण ग्रामपंचायत बॉडी नव्हे, आम्हाला तुमच्यावर स्पष्ट हे आहे. ते ग्रामपंचायत सदस्य बाकीचे पण आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना विचारावं. आता 4-5 जण बोलणार होते, पण तुमच्या पत्रकार लोकांच्या मागणीनुसार आम्ही एकानंच या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत तुमच्यासमोर. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सगळ्यात मेन मुद्दा रजिस्टर, ग्रामपंचायतीचं जे रजिस्टर आहे हे सगळं जे बाहेर काढलं आम्ही ग्रामपंचायतीचा. अजून एक सांगतो, ह्या वर्षभराच्या रजिस्टर जे आहे ते रजिस्टर चेंज करायचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे त्याच्यावर कुणाची अगोदरच्या याच्यावर सरपंच मॅडम आणि उपसरपंच वगैरे सही आहे. जी साहित्याने आलं, जे 1.5 वर्ष 2 वर्ष बिल काढून ठेवलेली होती, तो रजिस्टर एक त्यांनी पूर्ण नवीनच बनवलंय. त्याचं हेच नाही आहे, म्हणजे त्याच्यावर कुणाची सहीच नाही आहे. का केलं होतं काय माहीत. हा व्हिडिओ केला मी त्या दिवशी. ग्रामसेवकांना मी विचारलं तर ते माझ्या पाया पडल्यासारखं करत होती, ह्याचा व्हिडिओ घेऊ नका साहेब. आणि त्याच वेळेला मी तात्काळ यांना कळवलं, आपलं पंचायत समिती कुंभारे सरांना कळवलं की सर अखंड रजिस्टर चेंज केलं आहे, त्याच्यावर कुणाची सही आहे. आणि त्यातली अर्धी डॉक्युमेंट आहेत त्याची म्हणजे त्यावेळी सह्या असलेली सुद्धा अशी बरंच अनियमितता आहे, बराच हे आहे, भाडाफोड केलेली आहे. हे सगळं मी आता तुमच्यासमोर मांडले, विथ प्रूफ मांडलेलं आहे. याचं काही उत्तर असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील या संदर्भात तर सदस्य बोलल्यानंतर तुम्ही विचारू शकता.